गोंदियामध्ये इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक. गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकात जोरदार आंदोलन. काँग्रेस कार्यकर्त्यांची केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर काँग्रेसचं आंदोलन. रक्षा खडसेंच्या पंपावर डिझेल संपल्यामुळे काँग्रेसकडून निषेध. पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेलोडी चॉकलेट वाटली. सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. वाढत्या महागाईसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. पेट्रोल डिझेलच्या मुद्द्यावरती भंडाऱ्याच्या लाखांदूर इथे युवक काँग्रेस आक्रमक. जोरदार घोषणा देत सरकारचा निषेध. अनेक पेट्रोल पंपावरती शेतकऱ्यांना कॅन किंवा बॅरलमध्ये डिझेल देण्यास नकार. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात 31% अतिरिक्त डिझेलची विक्री. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचा दुजोरा. वाशिम जिल्ह्यामध्ये डिझेल तुटवड्याची समस्या निर्माण झाली होती. गडचिरोलीतील 7 पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेलच्या नो स्टॉकचे फलक. नागरिकांना पाण्यासारखी पेट्रोल डिझेलसाठी भटकंती करावी लागते. पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्यात जिल्हा प्रशासन अपयशी. अमरावती स्कूल बस व्हॅनच्या मासिक शुल्कामध्ये तब्बल 25% दरवाढ. चालक मालक वाहतूक संघटनेचा निर्णय. विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक फटका बसणार. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये अनेक पंपांवरती डिझेल संपल्याचे फलक. भाविक आणि वाहनधारकांवरती इंधनासाठी भटकंतीची वेळ. जळगावच्या सावखेडामधील तापी नदीपात्रामध्ये 200 लिटरच्या टाक्यांमध्ये डिझेलचा साठा आढळला. वाळू उपसा करणाऱ्या वाहनांसाठी इंधनाचा साठा केल्याची माहिती. दरम्यान सामान्य नागरिकांना इंधनासाठी वणवण करावी लागत असताना नदीपात्राजवळ 200 लिटर डिझेल कसं आलं असा प्रश्न उपस्थित. पुण्यातील जनता वसाहतीमधील भारत गॅस कंपनीच्या सिलेंडरमधनं 3 ते 4 लिटर पाणी निघाल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल. गॅस सिलेंडर वापरत असताना कमी दाब जाणवल्यामुळे सिलेंडरची तपासणी केली होती. तपासणीत 3 ते 4 लिटर पाणी निघाल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त. चांदवडच्या रास्ता रोकोनंतर लासलगाव एपीएमसीमध्ये कांद्याच्या दरात अल्पशी वाढ. कांद्याचा दर प्रति क्विंटल 30 रुपयांनी वाढला. उत्पादन खर्चही निघत नसल्याची शेतकऱ्यांची खंत. नाशिकच्या विंचूरमधील सेंट्रल वखार महामंडळाच्या गोदामावरती कांदा नाकारल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. 90 क्विंटल कांदा निकृष्ट ठरवत साठवणुकीसाठी नाकारला. शासकीय खरेदी प्रक्रियेवरती आणि साठवणुकीवरती प्रश्नचिन्ह. सोलापुरात कांद्याचे दर 2 ते 5 रुपयांनी प्रति किलोनं वाढले. आज कांद्याला सरासरी 15 ते 18 रुपये प्रति किलो भाव. कांद्याचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी ते समाधानकारक नसल्याची शेतकऱ्यांची भावना. वर्ध्यामध्ये कापसाच्या अनधिकृत एचटीबीटी बियाणांची पॅकिंग करून विक्री प्रकरणी कारवाई. आर्वी इथे कापूस बियाणं भरलेले पॅकेट, खुले बियाणं, मशीन असा एकूण 29,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कृषी विभागाच्या पथकाची छापा टाकून कारवाई. नॅफेडकडून 8 दिवसात केवळ 50 टन कांदा खरेदी. शेतकऱ्यांची खरेदी केंद्राकडे पाठ. नाशिक जिल्ह्यातील 18 खरेदी केंद्रांवरती अत्यल्प प्रतिसाद. कमी दर आणि जनजागृतीचा अभाव आणि खरेदी केंद्रावरील गैरसोयीमुळे शेतकरी नाराज. बीडच्या आष्टीमधील शेतकरी संजय थोरवे यांनी पिकवली सेंद्रिय पद्धतीनं 2 एकर शेती. दोडका, कारली, वांगी, टोमॅटोचं भरघोस उत्पादन. सरकारनं जनजागृती करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी अनुदान द्यावं. संजय थोरवेंची मागणी. धुळ्याच्या कापडणे गावामध्ये शेतकऱ्यानं उभ्या गवारीच्या पिकामध्ये मेंढ्या सोडल्या. गवार पिकाला बाजारामध्ये कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांचा निर्णय. नाशिकच्या विखरणीमध्ये पाणी टंचाई आणि वाढत्या उष्णतेमुळे 1.5 एकरातील डाळिंब बाग ट्रॅक्टरनं उपटून टाकण्याची वेळ. लाखोंचा खर्च करून उभी केलेली बाग वाळल्यामुळे शेतकरी हवालदिल. बुलढाण्यामध्ये खत कंपन्या आणि कृषी केंद्रांकडून खतांचं लिंकिंग करून शेतकऱ्यांना सक्तीची विक्री केली जात असल्याचा आरोप. अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. कृषी विभागाचा इशारा. वर्धा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. दिवसभर उन्हाच्या चटक्याने नागरिक हैराण. सकाळी 10 वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवतात. तीव्र उन्हामुळे जनजीवन प्रभावित. गोंदियामध्ये उष्णतेची तीव्रता कायम. जिल्ह्याचं तापमान 45.2 अंशांवर. वाढत्या उष्णतेमुळे उकाड्यानं नागरिक हैराण. तर दुपारच्या वेळेत रस्त्यांवरती शुकशुकाट. पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता. अकोला जिल्ह्यामध्ये पुढचे 2 दिवस उष्णतेचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता. हवामान विभागानं 27 आणि 28 मे रोजी उष्ण लाटेचा इशारा दिला. जिल्ह्यात तापमानाचा पारा 40शी पार गेल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. परळीसह परिसरामध्ये पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढला. परळीमध्ये तापमानाचा पारा हा पुन्हा 42 ते 43 अंशांवर. सततच्या उष्णतेमुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला मोठा त्रास. नागपुरात होर्डिंग स्टँड उभारण्यासाठी ट्रॅफिक पार्क चौकातील 4 ते 5 झाडं कापली. पालिकेनं परवानगी न घेता जाहिरात एजन्सीकडून वृक्षतोड केली.
पर्यावरणवाद्यांच्या संतापानंतर कंत्राटदारांवरती गुन्हा दाखल. लातूर जिल्ह्यात तापमानाचा पारा 41 अंशांवर, वातावरणात उकडा वाढत असल्यामुळे नागरिक हैराण. परभणीतील जुना पेडगाव रोड परिसरात उष्माघाताने 28 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. उन्हातून फिरून घरी आल्यानंतर झोपलेल्या अवस्थेत मृत्यू झाल्याची माहिती. नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद. नाशिकच्या इगतपुरीतील खैरेवाडीमध्ये आदिवासी पाड्यावर पाणी टंचाई. वाडीतील 350 लोकांना रोज फक्त एका टँकरनं पाणी पुरवठा. प्रत्येक कुटुंबाला फक्त 2 हंडे पाणी मिळत असल्यामुळे आणखी एक टँकर वाढवण्याची मागणी. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील बांबर्डा गावामध्ये पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त. 1.5 ते 2 किलोमीटरवरील शेतातील विहिरीतनं पाणी आणावं लागतंय. माळेगाव तलावातील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे नागरिकांना वणवण करावी लागते. परभणीच्या टाकळी बोबडे गावामध्ये चक्रीवादळासह अवकाळी पावसानं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडाले, सोलर पॅनल तुटले असून विद्युत पुरवठा देखील खंडित. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा इथे वादळी वाऱ्याचा मान्सूनपूर्व पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे पत्र्याचे शेड कोसळले. शाळेचं मोठं नुकसान. पंचनामे करून शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत मनसेचं आंदोलन. मनसेकडनं इचलकरंजी सांगली रोडवरती पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात प्रशासनाचा निषेध. अहिल्यानगरच्या पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर वंचितसाठी या आंदोलन. विठ्ठल खरचन यांच्या मृत्यूप्रकरणी वंचित आक्रमक. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच विठ्ठल खरचन यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप. कोल्हापूरमध्ये सीपीआर रुग्णालयातील कार्यालय ताब्यात घेण्यावरून 2 अधिकाऱ्यांमध्ये वाद. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयावरती अधिष्ठाता कार्यालयाचा दावा. कार्यालयाचा वाद थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्र्यांपर्यंत पोहोचला. पंढरपुरात आज पुरुषोत्तम अधिक मासातील एकादशीचा सोहळा. दरम्यान शहरामध्ये सोहळा सुरू असल्यामुळे बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय. मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचं सर्व स्तरातनं स्वागत. जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची तर चांदीच्या दरात 2,000 रुपयांची घसरण. सोन्याचा दर 1,59,444 रुपयांवर तर चांदीचा दर 2,72,950 रुपयांवर पोहोचला. नाशिकच्या मालेगावमध्ये ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या 5,000हून अधिक बाटल्या जप्त. पोलिसांकडून 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करत 7,04,000चा मुद्देमाल हस्तगत. चंद्रपुरात 15 दिवस आधीच होणार ताडोबाची कोर सफारी बंद. 15 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना ताडोबाच्या कोर झोनमध्ये सफारी करता येणार नाही. राज्याच्या वन्यजीव विभागानं आदेश जारी केलाय. नंदुरबारमध्ये शून्य सावली दिवसाचा अनोखा अनुभव. सूर्य थेट डोक्यावर. काही क्षणांसाठी सावली गायब झाली. नक्षत्र छंद मंडळाकडून शून्य सावली दिवसाचं निरीक्षण. विद्यार्थी आणि नागरिकांनी अनुभवली दुर्मिळ खगोलीय घटना. पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद असताना दर्शन दिल्याचा प्रकार. मंदिर समितीच्या विश्वासांनी जवळच्या लोकांना व्हीआयपी दर्शन दिलं. पुरुषोत्तम अधिक मासानिमित्तानं व्हीआयपी दर्शन बंद. विश्वस्तांनी व्हीआयपी दर्शन दिल्यामुळे बापू पठारे यांच्याकडून नाराजी व्यक्त. तुळजाभवानी देवीचं मंदिर 22 तास खुलं राहणार. उन्हाळी सुट्टी आणि अधिक मासात भाविकांची गर्दी वाढल्यामुळे मंदिर संस्थांचा निर्णय. 30 मे पर्यंत मंदिर 22 तास खुलं राहणार. साताऱ्यातील बामणोली परिसरात कोयना जलाशयाची पाणी पातळी आटली. 50 वर्ष जुन्या मंदिराचे भग्नावशेष आणि कसबा पेठ बामणोलीचे अवशेष दिसू लागल्यामुळे कोयना धरणात 15 टीएमसी इतका पाणीसाठा राहिल्यामुळे भाग ओसाड दिसू लागला. जनगणनेसाठी जाणाऱ्या शिक्षिकेच्या वाहनाला कंटेनरची धडक. कंटेनरच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू. दीपाली तांबे असं शिक्षिकेचं नाव. पुण्याच्या मावळमधील पुणे मुंबई महामार्गावरील कान्हे फाट्याजवळची घटना. जनगणना करताना राज्यातील 3 शिक्षकांचा मृत्यू. कोल्हापुरातील भगवान पाटील यांचा हृदयविकारानं मृत्यू. सांगोल्यातील राजाराम ढोलेंचाही हृदयविकारानं मृत्यू. तर लातूरमधील सुंदरम वांगस्कर यांचा अपघाती मृत्यू. पुण्याच्या राजगड तालुक्यातील वेल्हे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सची प्रचंड दुरवस्था. दुरवस्थेमुळे मोडकळीस आलेली ही इमारत गेल्या अनेक महिन्यांपासून बंद. धाराशिवमध्ये चालत्या टेम्पोतनं शेळ्या चोरीच्या घटनेनंतर आता तेल चोरीचा देखील प्रकार समोर. लातूर पुणे मार्गावरती धावत्या टेम्पोतनं तेलाच्या बॉक्सेसची लूट. रस्ता खराब असल्याचा फायदा घेत चोरी होत असल्याचा चालकांचा आरोप. सांगलीमधील डान्स बार प्रकरणी 10 जणांवरती गुन्हा दाखल. डान्स बारच्या कारवाईत 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांची मिरज म्हैसाळ रस्त्यावरील डान्स बारवरती कारवाई.